नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 7 मागण्या त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7 प्रमुख मागणीवर निर्णयाची मागणी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने सदर मागणीवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एक म्हणजे निवृत्त वय 60 वर्ष. राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेन्शन योजना. राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना आणि केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. यावेळी महासंघामार्फत सुचविण्यात आलेल्या बाबीवर समावेश करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सुधारित आश्वासित प्रगती योजना. राज्य कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेमध्ये कमाल उच्च वेतन श्रेणी मर्यादा ग्रेड 5,400 रुपयाची मर्यादा काढून टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे. महागाई भत्ता वाढ. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता जुलै 2024 पासून थकबाकीसह देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय डीए वाढीमुळे घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज्य शासन सेवेतील विविध विभागात रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी. केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्ष बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी. सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा ही केंद्र सरकारप्रमाणे 25 लाख रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी 7 प्रमुख मागण्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.